आज ना सकाळी सकाळी किचनमध्ये तुम्हाला मी एकटीच दिसते. गावाकडे असल्यावर नॉर्मली आम्ही सगळे म्हणजे तिघीजणी किचनमध्ये असतो. पण आज खूप बराच वेळ मीच तुम्हाला दिसेल. कारण आज ताईला मी म्हणलेलं की आज तुझ्यासाठी स्पेशल डे आणि तू किचनमधलं कुठलंच काम नाही करायचं. मुलांचा टिफिन सकाळी सकाळी बनवायचा असतो म्हणून सकाळी सकाळी धावपळ होती. आली होती ती, मी तिला रिटर्न पाठवलं. छान तयार होऊन ये म्हणलं, नेहमीपेक्षा जरा स्पेशल डे तुझा आणि आज छान साडी पण घालून ये म्हणून तिला मी रिटर्न पाठवलं. आणि तात्यांचं पण तेच म्हणणं असतं की ताईला जास्त काही काम लागू नये म्हणून आत्या मला मदत करत होत्या. आणि दुसरं म्हणजे खूप दिवसातून जेव्हा पुण्यावरून गावाकडे येतो ना, तेव्हा जागा चेंज झालेल्या असतात भांड्यांच्या किंवा ते सापडत नाही, हे कुठं आहे ते कुठे आहे, प्रत्येक वेळ विचारायला लागतं. त्यामुळे किचनमध्ये कोण ना कोण सोबत असायला लागतं. आधी म्हणलं टिफिनचं फक्त बनवून घ्यावं, त्यामुळे आता इथं मुलांचं आधी चपाती टोमॅटोची चटणी अस्ताला आवडते म्हणून बनवली होती आणि चपाती आधी बनवून घ्यायची, टिफिन पॅक करायचे आणि त्याच्यानंतर पुढच्या स्वयंपाकाला लागायचं. आमच्या गावाकडच्या घरच्या स्वयंपाकात आणि माझ्या स्वयंपाकामध्ये एवढा मात्र फरक आहे की माझ्या चपाती किंवा भाकरी एकदम छोट्या छोट्या असतात आणि गावाकडे आम्हाला जरा छोट्या मोठ्या मोठ्या कराव्या लागतात. सगळ्यांच्या बरोबर माझं पण आरसा आहे, हा मग हजम व्हायला पाहिजे. मग काय तरी अगं मला सांगितलंय किचन मध्ये फिरकायचं नाही हा म्हणलं पण ती चपाती झोपायला लागली. मला एवढं हजम व्हायला पाहिजे. हो ग हा हा ते सौशे असे घालायचे. मांडून येतं. बघ आज तीनच्या तिथं बसून लक्ष मला उलट उलट वाटायला लागले सगळं करायला. आज माझी जागा आहे. म्हणजे काय मग मी लागतील तू बसती ना मग म्हणलं आज जरा म्हणलं त्याला आराम. मग काय कधी म्हणून तर म्हणलं एवढं सुख हजम होत नाही. टाकली तिकडे आणि चपाती लागतं घ्यायचं अजून लहान लहान काय दोन महिने फिरवायची आणि मला तेल लावायचं बघा. बोललेला आवाज द्यायचा. अरे तीन बेलनी जोरात मार, इकडं इकडं जोरात मारते, दाबून असं दाबून. ती फुगाय ती फुगते चपाती लय प्रेमाला लागते. बाद झाली ना आता. आता लय लय 4 ते 5 बेलने चपाती काट लागून सडकायच्या आधी पुन्हा काट लागायचं. त्याला बघ फिरवलं झालं सडक ना मन गटान सडते हाताने जवळ म्हणजे दाखव ही केवढी चपाती झाली. एक बरंच झाली. एवढ्या चपात्या गेला कधी व्हायचा तिकडे सांगत तिकडे करपले. आता तळ्यात बघ बसते शिल्लक बाकी झालं. शिल्लक बघ ह्याच्यापेक्षा मोठी होती आज. पातळ लाटायची फक्त पसरवायची जास्त. बरं आता नेक्स्ट आता आमचं इथं चाललं होतं की माझ्या पुण्यात ज्या चपात्या मी करते त्या छोट्या छोट्या असतात. गावाकडे असल्यावर भरपूर स्वयंपाक करायला लागतो आम्हाला, त्यामुळे जरा चपाती मोठ्या असतात. तर हीच चपाती मोठी लाटायची प्रॅक्टिस चालू होती मला. आज जमल्यावर का मला मोठ्या चपात्या करायला पटपट मोठ्या मोठ्या चपाती करून घेतल्या. इकडे आत्यांचा डबा भरायचा चालू होता. झाली ना गे जरा उघड राहू दे गरम झालंय काय. अरे बेडवर होतीस का तुम्ही कडेला ठेवली का ऑरेंज कलरची ना बघ बेडवर
तिकडं अलीकडच्या त्या ह्याच्यावर मी जाते तिथं बघितलं साड्या तिथं. येतो का मला पण सांग छान झाले केस. आम्ही असताना दुपारी क्लिप लावणार आहे नवीवाली आणलेली. आमच्या आत्यांचं नेहमी छोटी छोटी कामं करायचं चालू असतं बरं का. कधीच हात बंद असतो, काही ना काही चालू असतं नेहमी. आता हे मिक्सरचं भांडं रिकामं करायचं चाललं आहे आणि ते डब्यात भरून व्यवस्थित ठेवायचं. कधी लसूण सोलायचा, खोबरं चिरून ठेवायचं, बारीक करून ठेवायचं, वाटण करून ठेवायचं. अशी बरीचशी कामं त्यांची दिवसभरात चालू असतात. म्हणली नाही का बाई आस्था आणि आरू आता दोघं शाळेला निघालेत. आयुष आणि राधा आहे. आयुषची तब्येत अजूनही खराबच आहे थोडी. बहुतेक डॉक्टरांकडे परत घेऊन जायला लागेल. नाही तू दादा अरे आजोबा गाडीवर बसले दिलं ना काय करायचं मामाने बॅग कशी अडकवली हातात सावकाश जा. आज ना आम्हाला अख्खा मसूरची भाजी बनवायची होती, त्यामुळं आत्याही त्यांना मसूर शिजायला टाकत होत्या. आणि इकडे ताईला सांगितलेलं तू नको काहीच करायचं नाही स्वयंपाक किचनमध्ये. एवढा दिवस चालूच होतं काही ना काही. म्हणलं आज ठीक आहे, आज तुझ्या बड्डे ना स्पेशल दिवस येतायचा, त्यामुळे तिला सांगितलेलं किचनमध्ये फिरकायचं पण नाही. तरी पण ती चपाती भाजूला लागायला आली, कारण तिला वाटायचं की मला सवय नाही ना, त्यामुळे लोड होईल असं. हे मसूर आहे पुरेल घे सर्वांना पण ते अजून जरा पाहिजे पण ठीक आहे असेल जरा कमी झालं मला नुसतं तिथं असं फिरकलं होतं दर 2 मिनिटाला विचारते मग काय किती आता इथं स्वयंपाकाला तर मी लागले होते, पण बऱ्याच गोष्टी तिखट किती टाकायचं, मसाला किती तिखट आहे हे मला विचारायला लागायचं ताईला. आणि त्यासाठीच तिला मी उभं केलं होतं तिथं. आता तुम्हाला तर माहिती आहे खूप दिवसातून मी आले इकडं, त्यामुळे ना वस्तूंची ठेवलेली जागा पण बरीचशी चेंज झालेली असते, किंवा मसाले तिकडचे वेगळे असतात इकडचे वेगळे असतात. त्यामुळे मी विचारते मीठ किती टाकू, किंवा आणि जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असतं तर मला छोट्या क्वांटिटीमध्ये करायची सवय. आणि आता इथं करताना मग एकदा विचारून घेतलेलं बरं, म्हणून मग तेल तिखट किती टाकायचं, मीठ किती टाकायचं, कुठलं भांडं कुठं आहे ते मला ताईला विचारल्याशिवाय पुढं माझी गाडी स्टार्टच होत नव्हती. आणि आता इथं तोपर्यंत आपली रात रडायला लागली, त्यामुळे मग ताई घेऊन इथं उभा राहिली आणि मी बाकीचा राहिलेला स्वयंपाक करून घेतला. गेल्यावर मम्माला मग काय रात्री बसून केक कट करायचं होतं झोपली केक कट करायचं होतं आई कडून आज तिकडे एवढं लवकर कशाला म्हटले तू हा होय होय का बोट टाकून बसले बाल बसले काय ताजी ताजी भाजी तुम्ही आणली वगैरे तुम्ही कोथिंबीर आणली त्यांच्या भाजी बनवायला है ना तुम्ही कधी खाणार आता खाऊन तुम्हाला कोथिंबीर आठवण येत नाही हा मग काय ते म्हणून तर म्हणलं मग सीन राहिला म्हणलं आत्तेने म्हणतं मला मी कुठं टाकून भाजी आला तर म्हणून हात घालून कोथिंबीर काय करायचं काय करायचं होय करायची ग काय करू ना कुठं बसली तू घेतलाय चहा जरी दूध जरी घेतलं तरी जाते मग कसं सकाळी आपल्याला किचन मध्ये ना दूध घेतलं ना मग बरं वाटतं लय भूक लागली सारखं काय राहतो आणि घ्यायचं चल तोंडात बरं घालते एवढं आतमध्ये
मम्मा ग ए राजू राजू अय आजी अय कसं असतं या आपली थोडी चांगली असते आमची सवय झाली मग काय गावाकडचं दूध पहिले लहानपणी असताना कसं लागते तसं लागते हाय की नाही? तिथलं आपल्या घरी तिथं पण चांगलं म्हणजे ते घरचं झालं तुझलं चांगलं लागतं हे जर थोडं तरी मिक्स असतं झालं नाही असं तरी पण चांगलं इथं आत्यांचं हॉलमध्ये झाडू मारायचं चालू होतं आणि आज मी आणि आत्याने दोघींनी ठरवलेलं ना ताईचा आज स्पेशल डे म्हणून तिला काही काम लावायचं नाही. पण तिला हे सगळं सुकाय पचना झालं होतं, बसून तिला बोर व्हायला लागलं होतं. बसून मला टाइम जायला ती पण भेट भेट करते काय आता मी म्हणायची होती पण ती सारखं नाद लावाय पण बरोबर नाही वाटत नको करू काय भांडणच लागायला लागली होती लादी कोथिंबीर खाऊन लादी अंदाज घ्यावा नको भांडी जबरदस्ती भांडी घासायला लागले राधा झोपले ना आता रोहिणी भांडी का घासली लागली माहिती आहे रोहिणीला सावकाश भांडी घासायला येत नाही धडधड आवाज केल्याशिवाय आधी राधा आमची इथं झोपले मला इथंच टाकले तिला मग उगाच चोरा पावला आणि काम करत बस काम चालू हळू बाजू द्यायचं इकडे रिप्लाय द्यायचं चालू आहे. काय करायचं असं एवढ्याच झाले इतके मेसेज लागलेत ना पण मला बसवले साईडला त्याच्यामुळे थोडं तेवढं रिप्लाय द्यायचे हा नाहीतर एकदम इतके मेसेज पडलेले असतात होतच नाही रिप्लाय टाकायचे Okay. मला चुकल्यासारखं वाटायला लागले मग काय मी म्हणलं ना, मला किती सॅलरी द्यायची रिप्लाय द्यायला म्हणजे ते मी बसते तुझं रिप्लाय द्यायला. नाही, नाही. किती अख्खीच्या अख्खी reply दिली. इकडे आत्या वाढून घ्यायला लागली तू पीठ. आत्या लाल साडी छान दिसते. आज मॅचिंग होय का तरी नाही तरी पण भांडी घासून घेतली तुला मी म्हणलेलं घासायचं नाही ते पण ती पण बाळ झोपले म्हणून बाळ घासून दिली नसते मला चुकल्यासारखं वाटायला लागली साडी छान दिसते. थँक्यू आत्याची पण मस्त रंजीने मला सांगितलं होतं मी आपल्या आंघोळ करून गाऊन वर आलते तुम्ही विचारता ना गाऊन घालता का म्हणून. घालत असतो. आली होती गडबड आहे म्हणून टिफिनची म्हणलं पटकन लागव स्वयंपाकाला रात्री सगळी चांगली उशिरा झोपलं होतं आणि ही गेली त्या आंघोळीला आंघोळीने आली तसं मला सांगितलं की चांगली साडी घालू दे मला प्रेशर आला तर कुठली घालू बरोबर पण हे छान त्यामुळे तर सगळ्या रोज घालतो ना असं. आत्यांची पण ही नवीन साडी छान दिसते. पण आत्या नवीन आहे, हा. लाल कलर मध्ये छान दिसतात आत्या. बघा दोघी जण बसलेत नाश्ता करायला. हा आज मी राधाची मम्मा आहे मी तुझ्या जायला तू माझ्या हा आज मला ही फुल ड्युटी राधाची त्याच्यामुळे पण वाजायला लागली बाबा मैत्रिणींच्या बर्थडेचे खावा खावा दोघी जण घेते छान थँक्यू लसूण घालून केलं तुला आवडत. हा आयुषला बरं नाही म्हणून आयुषसाठी उपीट करत होती मला म्हणली तुला आवडते तुझ्या नावाचं मी करते पहिलं आयुष लहान असताना मी आयुषला आपण 2-2 तासाला उपीट वगैरे करायचं याला आवडायचं मग हिला नव्हतं पण करायचं. हा हा आणि हा मग म्हणलं फक्त कांदा बिंदा घालता नुसतं लसूण घालून हा तेच बसलं हे नव्हतं का हरभरे आणि ते नाश्ता चालू आहे आमचा जेवणा टायमिंगला चालते चला या सगळेजण मस्त नाश्ता करायला हा या नाश्ता भेटूया पुढच्या पार्ट मध्ये कंटिन्यू करा. आणि हे सकाळपर्यंतचं रुटीन होतं आमचं. पण दुपारनंतर मी ताईसाठी मला केक बनवायचा होता, त्याच्यानंतर स्पेशल काहीतरी भाजी बनवायची होती जी तिला आवडते. आणि सगळं माझं प्लॅन प्रॉपर झालं होतं. पण आयुषची तब्येत खराब झाल्यामुळे हे आयुषला घेऊन गेले डॉक्टरांकडे आणि आयुषला मग ॲडमिट करायला लागले. नंतर थोड्या वेळाने राधाची पण तब्येत खराब झाली आणि आस्था शाळेतनं आली ती म्हणली माझ्या पोटात दुखायला लागली, कारण शाळेत तिने योगा केला होता. आणि मग म्हणलं आता संध्याकाळची वेळ, मग भैया आम्हाला मागून घेऊन गेले, आस्था, मी आणि राधा. आणि आहो आणि आयुष आधीच गेले होते हॉस्पिटलमध्ये. आणि या तिघांची तब्येत खराब झाल्यामुळे आणि हॉस्पिटलमध्ये माझी दुपारनंतरचा सगळा टाईम हॉस्पिटलमध्येच गेला. आणि ताईसाठी मला जे काही स्पेशल करायचं होतं ना ते काही मला करता आलं नाही. म्हणजे ह्याची एक खंतच राहिली, कारण काल तो दिवस तिच्यासाठी स्पेशल होता. या तिघांची तब्येत खराब असल्यामुळे मात्र कुठेच लक्ष लागत नव्हतं आणि मला दुपारनंतर इकडे यायला लागलं दवाखान्यात. आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक मात्र ताईनंच केला. तसा आजचा दिवस तिच्यासाठी स्पेशल मला द्यायचा होता, पण ठीक आहे ती खंतच राहून गेली मनामध्ये.
पण ठीक आहे, दिवस स्पेशल बनवायला बड्डेच कशाला पाहिजे, परत एखाद दिवशी आपण असं स्पेशल दिवस बनवूया. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला मात्र कसा वाटला ते मात्र मला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.